जय गुरुदेव, जय दक्षिण कालिका, जय बटुक भैरवनाथ. नमस्कार मित्रांनो, अध्यात्मशास्त्र युट्यूब चॅनेलवर मी प्रवीण जाधव आपल्या सर्वांचे सहर्ष स्वागत करत आहे. आज व्हिडिओ बनवण्याचं मुख्य कारण म्हणजे व्याधीग्रस्त लोकांसाठी फक्त औषध हेच पुरेसं आहे का, आणि औषधानेच केवळ ते नीट होऊ शकतात का, प्रार्थनेची सुद्धा गरज आहे. याच्याबाबत सायन्सचं मत आणि अध्यात्माचं मत ह्या दोन्हींचं आपण हे करू. त्याच्यावरती मी माझं विचार मत मांडीन. ते माझं मत असेल, माझं निष्कर्ष असतील, ते कदाचित योग्य असतील, कदाचित अयोग्य सुद्धा असतील. परंतु मी जे काय मत मांडीन, माझे जे विचार आहेत ते आपल्या हिंदू धर्माचे, सनातन धर्माच्या अभ्यासावरून आलेले आहेत. त्याचा सद्विवेक बुद्धीने त्याचा त्याने विचार करून आपापला निर्णय घ्यावा. तर मित्रांनो, आपलं आयुर्वेद काय सांगतं? प्रज्ञापराधम सर्व रोगाणा मूलम. जो काही रोग आहे त्याला प्रज्ञापराध हे कारण आहे. प्रज्ञापराधम सर्व रोगाणा मूलम. प्रज्ञापराध म्हणजे काय? चुकीचं आचरण. चुकीचं आचरण हे सर्व रोगाचं मूळ कारण आहे. तर चुकीच्या आचरणामुळे रोग का होईल? चोरी केल्यानंतर तो माणूस डिप्रेशन मध्ये राहतो, टेन्शन मध्ये राहतो, तुम्हाला कोणतरी पकडल, बरोबर? तुम्ही ज्या वेळेला एखादा अपराध करता, एखादा गुन्हा करता, एखादा क्राईम करता, त्यावेळेला त्याचा इफेक्ट तुमच्या मनावरती स्वतःच्या सुद्धा होत असतो. कारण की तुम्हाला एक भीती राहते की मी हे केले, मी सापडलो तर. त्यामुळं तुमच्या शरीरामध्ये पहिल्यांदा तुमचं मन विकारी होतं. एक लक्षात घ्या, कर्म विकारी पहिल्यांदा तुमच्या हातनं चुकीचं कर्म होतं, त्या कर्मामुळे मन विकारी होतं. आणि मुळात कर्म सुद्धा घडताना माणसाच्या मनात विकार आल्यानंतरच कर्म घडतं. सूक्ष्म हे स्थूलाचं कारण आहे आणि स्थूल हे सूक्ष्माचं कारण आहे, हे लक्षात घ्या. पाण्यापासून वाफ तयार होते, वाफेपासून परत पाणी तयार होते, हेच सायकल आहे. त्याला काय बोलतात? कार्यकारण भाव. म्हणजे कार्य घडलं, कारण तयार झालं मनामध्ये, संकल्प तयार झाला, त्यापासून कार्य घडलं, त्या कार्यापासून परत संकल्प. जसं धान्यापासून परत बीपासून रोप उगावतं, त्याचं परत बी पडतं, तसं ते सायकल तयार असतं. ह्याची तोड सांगितली की गीतेमध्ये निष्काम कर्मयोग. म्हणजे ते जे बीज तयार होणार आहे कर्माचं, परत ते भाजलं जाईल, त्यातनं परत नवीन कर्म काढणार नाही. गीतेमध्ये कन्सेप्ट सांगितलाय भगवंत श्रीकृष्णानं. त्या अनुषंगानं तो कर्मयोगाचा विषय होईल, तेव्हा आपण कधीतरी व्यवस्थित व्हिडिओ बनवून तो विषय मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न निश्चितपणे करीन. आता आपला विषय रोगाव चाललाय, म्हणून आता परत फिरून आपण मूळ विषयावर येऊ. प्रज्ञापराधम सर्व रोगांना मूलम असं चरक संहिता सांगते. मग माझं असं मत आहे की लहान लहान मुलं जन्माला येतात, मंथन करतोय आता आपण, त्यांनी काय चुकीचं आचरण केलंय, तेव्हा त्यांना लहानपणापासून ती आंधळी आहेत, मुकी आहेत, किंवा त्यांना लहानपणापासून सोरायसिस झालाय, काय प्रॉब्लेम झालाय, नाही का? असं का? एकाला स्वादुपिंडाचा प्रॉब्लेम, एकाला किडनीचा. असं काय का? भगवंत असा दया घन परमेश्वरांनी, दयाळू पित्यानी, बापानी, परमेश्वरांनी सगळ्यांना घडवलंय मानवांना, तर असा का अन्याय केला असेल? याचं कारण आहे पुनर्जन्म. प्रज्ञापराधम सर्व रोगांना मूलम म्हणजे त्यांनी मागच्या जन्मामध्ये काहीतरी कर्म केलंय, बरोबर? हे तर मान्यच करावं लागेल ना. कर्म केल्याशिवाय तर फळ नाही ना मिळू शकत. ते एक आपल्या ह्याच्यामध्ये प्रमाण मिळलेलं आहे की बाबा पुनर्जन्मा कर्माचं सायकल पूर्ण होण्यासाठी मग पुनर्जन्म होत असतो. त्या संबंधित गरुड पुराणामध्ये सुद्धा उल्लेख आहे, पूर्वजन्म कृतम पापम व्याधी रूपेण बाधते. हे दुसरं प्रमाण. असे अनेक पुराण, धर्मशास्त्र वाचायला गेला तुम्ही, हे जे गरुड पुराण, कालिका पुराण, वायू पुराण, कुर्म पुराण, ही जी पुराण, धर्म, महाभारत, गीता, गुरुचरित्र, हे जे काही धर्मग्रंथ आहेत, हे जर वाचले तुम्ही, तुम्हाला या संबंधी भरपूर प्रमाणात पुरावे गावतील. तर मित्रांनो, आयुर्वेदामध्ये कर्म हे सांगितले की ह्याचं कारण, कशाचं? रोगाचं कारण. कर्म का घडतं? आणि कर्मापासून पाप तयार होतं. पाप पहिल्यांदा पापवृत्ती, त्या पापवृत्ती ही कन्वर्ट होती व्याधीमध्ये आणि दरिद्रतेमध्ये. म्हणून आपल्या आयुर्वेदामध्ये प्रार्थनेला सुद्धा औषधा इतकंच महत्व दिलेलं आहे. जे मेडिकल आपलं सायन्स आहे ते काय करतं की तुम्हाला रोग बरा झालाय, ते रोग नीट करण्याचा ते प्रयत्न करतं आणि ते त्याचं ते काम आहे ते करतं. तुम्हाला समजा आजार झाला, तुम्ही इंजेक्शन घेताल, ते करतात, त्या गोष्टी सगळ्या आहेत. परंतु आपलं शास्त्र काय सांगतं, धर्मशास्त्र काय सांगतं की रोग होण्या पाठीमागं व्याधींचं सुद्धा
व्याधी होण्या पाठीमागं पाप गेलेलं आपल्या हातनं झालेलं पाप कर्म सुद्धा तेवढंच कारणीभूत आहे. कारण की आपल्या धर्मात सांगितलं की पुण्याचं फळ सुख आणि पापाचं दुःख आहे. म्हणून दरिद्रता, रोग इत्यादी जे काय आहेत त्याचं कारण पापकर्म आहे, हे लक्षात घ्या. म्हणून रोग बरा होण्यासाठी औषधाच्या ट्रीटमेंट सोबतच प्रार्थना तुम्ही करत चला आणि त्याचा तुम्हाला इफेक्ट होईल असा माझा विश्वास आहे. माझा असं मत आहे, माझा विश्वास आहे. ज्योतिषशास्त्राप्रमाणे बघायला गेलं सूर्याला आरोग्याचा कारक मानलं जातं. ज्याचा सूर्य मजबूत राहतो कुंडलीमध्ये, जन्मपत्रिकेमध्ये त्याला चांगल्या आरोग्याची प्राप्ती होते. ज्याचा सूर्य कमजोर आहे किंवा ज्याचा रात्रीचा जन्म झाला त्याचा सूर्य कमजोर मानला जातो आणि त्याला त्या पद्धतीतनं आरोग्य त्याचं लवकर रिकवर होत नाही किंवा आरोग्यासंबंधित तो थोडासा त्याची ही काय म्हणते त्याला प्रतिकार क्षमता कमी असते असं ज्योतिषशास्त्र मानतं. त्याचं असं मत आहे ज्योतिषशास्त्राचं. त्यानंतर तुम्हाला एक सांगतो, तुमच्या घराचं जे किचन आहे, या किचनमध्ये जर सूर्याचा प्रकाश येत असेल तर तुमच्या घरामध्ये शक्यतो लवकर कोण आजारी पडत नाही आणि आरोग्य लोकांचं चांगलं राहतं. असं जास्त प्रमाणात आजार पण त्या घरात बाळावत नाही असं माझं निष्कर्ष आहे. असं मला बघण्यात आलेलं आहे की ज्यांच्या घरामध्ये सूर्यप्रकाश येतो त्यांच्या घरामध्ये आरोग्य उत्तम राहतं. म्हणून शक्यतो जे काय नवीन कोण घर बांधत असतील किंवा तुमच्या किचनच्या खिडक्या झाकून ठेवत असतील तर तुम्ही किचनच्या खिडक्या ओपन ठेवत चला. तुमच्या घरामध्ये सूर्याची किरण पडू द्या. एक लक्षात घ्या, सूर्याची किरण पडल्यानंतर सूक्ष्म जंतू जे असतात किचन मधले ते बऱ्यापैकी जरी मंद जरी सूर्याचा प्रकाश असला ना, सूर्याचा प्रकाश येतो, लक्षात घ्या. त्याची पॉवर एक वेगळीच आहे. सूर्याचा प्रकाश जरी घरामध्ये तुमच्या पडला त्या किचनमध्ये तरी त्या क्षेत्रामध्ये बऱ्याचपैकी सूक्ष्म जीव रोगजंतू नष्ट होतात. असं सुद्धा काही जाणकार आणि काही तज्ज्ञ मंडळींचं मत आहे. तर मित्रांनो, सुदृढ आयुष्य राहण्यासाठी वैद्यकीय ट्रीटमेंट सोबतच तुम्हाला प्रार्थनेची सुद्धा गरज आहे आणि प्रार्थना केली पाहिजे असं माझं मत आहे. असं धर्मशास्त्र सुद्धा सांगतं की प्रार्थना आपल्या आयुर्वेदामध्ये जर तुम्ही बघितलं तर बरेचसे वनस्पती आहेत त्या तोडताना सुद्धा त्यांना प्रार्थना केली जाते. त्या वनस्पती कधी पण तोडल्या जात नाहीत मित्रांनो. तुम्ही आता जे दुकानात आणता वनस्पती त्या काय कधी बी तोडून ते जर तुम्ही मुळात जर जाऊन बघितलं आयुर्वेदात जाऊन तर तुम्हाला एक वनस्पती तोडण्याचे सुद्धा मुहूर्त दिलेले आहेत. कुठल्या मुहूर्तावर कुठली वनस्पती तोडायची, त्यावेळेला कुठलं नक्षत्र पाहिजे असं मुहूर्त आहेत त्याचे. काही तिथी आणि वाराचे आहेत. तिथी वार मिश्रित काही योग आहेत आणि काही वार आणि नक्षत्र मिश्रित काही आहे. म्हणजे जसा भौम अश्विनी योग हा वार आणि नक्षत्राचं मिश्रण आहे. गुरुपुष्यामृत योग वार आणि ह्याचा योग आहे. तसं काही वार आणि तिथींचे पण योग आहेत. वाराचे आणि तिथीचे पण योग आहेत. काही शुभ मानले जातात ते, काही अशुभ मानले जातात असं पण आहे. तर मित्रांनो, त्या भरपूर तो खोल विषय येतो, बऱ्याच गोष्टी त्याच्यामध्ये. परंतु आयुर्वेद आपला हे मानतो, पूर्वजन्म मानतो, पुनर्जन्म मानतो. आयुर्वेद मानतो की पापकर्मामुळं माणसाला व्याधी जडतात आणि त्याच्यामुळं आयुर्वेदामध्ये प्रार्थनेला सुद्धा महत्व आहे. म्हणून प्रार्थना केली पाहिजे. पण असं नाही की तुम्ही वैद्यकीय ट्रीटमेंट बंद करून तुम्ही प्रार्थनाच करत बसाल त्याने तुम्ही नीट होतील असं पण नाही. प्रार्थनेने तुम्ही नीट व्हायला 12 वर्ष लागत असतील. 12 वर्ष आयुष्य माणसाचं कलियुगामध्ये तेवढं आयुष्य राहिलंय का? आयुष्य तेवढं राहिलेलं नाही, हे लक्षात घ्या. त्याच्यामुळं काळाप्रमाणे मानवाने बदलायला पाहिजे. तुम्ही ट्रीटमेंट ती घ्या, आयुर्वेदिक घ्या, कुठली बी घ्या, परंतु प्रार्थना मात्र निश्चितपणे करा. भगवान सूर्यनारायणाची प्रार्थना करा, विष्णूची करा, देवीची करा, गणपतीची करा, बजरंगबलीची करा, शंकराची करा. पंचब्रह्म जे आहेत, विष्णू, शिव, सूर्य, देवी आणि गणपती, या 5 देवता आणि त्यांचे अवतार यांना सोडून दुसऱ्या कोणाला पूजण्यात काही राम नाही असं माझं मत आहे. या देवता आणि त्यांचे अवतार. तर मित्रांनो, हा झाला विषय ह्याचा. आता अजून एक त्याच्यामध्ये मी जी काय सांगितलं त्याच्यामध्ये आणखीन एक सूक्ष्म भाग एक असा येतो की जर काही लोक असं म्हणतील की तुझं म्हणणं आहे की पाठीमागच्या जन्मामुळे एखाद्याला व्याधी होतो, तर काही व्यक्ती
ते जन्मजात सुदृढ असतं आणि नंतर त्यांना व्याधी का लागतात, तर त्याचं पण कारण मी तुम्हाला सांगतो. ॲस्ट्रॉलॉजीमध्ये आणि ॲस्ट्रॉलॉजीमध्ये असं ग्रहांच्या महादशा नावाचं एक कन्सेप्ट आहे, लक्षात घ्या. कन्सेप्ट असा आहे की महादशा नावाचा एक प्रकार त्यामध्ये सांगितलेला आहे की जर का तुम्हाला रोग उत्पन्न करणारा जो ग्रह आहे तुमच्या पत्रिकेमध्ये, की जो रोगाचा कारक, ज्यांनी डिपार्टमेंट घेतलेलं आहे रोग तुम्हाला देण्याचं, जोपर्यंत त्याची ड्युटी चालू होत नाही तोपर्यंत तो तुम्हाला रोग नाही देणार. म्हणजे समजलं का मला? जोपर्यंत त्याची दशा महादशा तुम्हाला येत नाही तोपर्यंत तुम्हाला आजार होणार नाही. आणि हे आजार जे असतात हे दीर्घकालीन चालणाऱ्या आजारांबद्दल मी बोलतोय. सूक्ष्मकालीन जे चालणारे आजार आहेत ना, म्हणजे छोटे 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 ताप आला, थंडी आली, हे आपल्याकडून काढणारे किरकोळ पाप, किरकोळ छोट्या छोट्या गोष्टी, त्याच्यामुळे हे छोटे छोटे हे असतात. मोठे मोठे रोग हे मोठ्या मोठ्या अपराधांचं परमेश्वराने केलेलं शासन असतं, हे लक्षात घ्या. म्हणून मित्रांनो, आपल्या हिंदू धर्मशास्त्रामध्ये पुनर्जन्म मानलाय आणि पुनर्जन्माचं असं कन्सेप्ट आहे. तर मित्रांनो, मी दिलेली जर तुम्हाला माहिती आवडली असेल तर तुम्ही लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.